सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम रंगत असतानाच सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर। भाजपा उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी ते कोणती राजकीय खेळी खेळणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांमधील भाजपाची ताकद पाहता धैर्यशील कदम यांचे पारडे जड मानले जात आहे। मात्र या विजयाच्या समीकरणात सर्वात महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे जयकुमार गोरे यांची रणनीती। राजकीय वर्तुळात ही निवडणूक चुरशीची असल्याच्या चर्चा रंगत असल्या, क्रॉस वोटिंगची शक्यता वर्तवली जात असली तरी प्रत्यक्ष आकडेवारीकडे पाहिल्यास चित्र काहीसे वेगळे दिसते। लोकसभा असो, विधानसभा असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगर परिषद निवडणुका, सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपाने आपली ताकद सिद्ध केली आहे। सातारा जिल्हा परिषदेमध्ये पुरेसे संख्याबळ नसतानाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी झेडपी अध्यक्ष भाजपचाच करायचा अशी ठाम भूमिका घेतली होती। यासाठी त्यांनी कशी रणनीती आखली हे केवळ सातारा जिल्हाच नव्हे तर राज्याने पाहिले आहे। याच पार्श्वभूमीवर आता धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी कंबर कसल्याची चर्चा आहे। विजयासाठी आवश्यक असलेली प्रत्येक राजकीय चाल खेळण्याची तयारी महायुतीने सुरू केल्याचे बोलले जात आहे। विशेष म्हणजे सुमारे 1.5 वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जयकुमार गोरे यांनी स्वतः मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांच्या खांद्यावर हात ठेवून प्रसिद्धी माध्यमासमोर आम्ही तिघेही आमदार होणार असा विश्वास व्यक्त केला होता। त्या भविष्यवाणीतले 2 चेहरे आज आमदार झाले आहेत आणि आता तिसरे नाव म्हणजे धैर्यशील कदम विधान परिषदेच्या मैदानात उतरले आहेत। म्हणूनच भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा रंगू लागली आहे, जया भाऊ है तो मुमकिन है। मात्र या डॉयलॉगबाजीचे रूपांतर प्रत्यक्ष मतामध्ये होणार का? महायुतीची ताकद विजयात बदलणार का? याचे उत्तर मिळणार आहे मतमोजणीच्या दिवशी। पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीतील सर्वात मोठा फॅक्टर ठरणार आहे जयकुमार गोरे यांची रणनीती आणि धैर्यशील कदम यांच्यासाठी उभे राहिलेली महायुतीची एकजूट।